तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वगम ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज मी अशा ठिकाणी आलेलो आहे. ते एक गणपतीचा कारखाना आहे आणि ते गणपतीचा तो कारखान्याचा जो मालक आहे तो एक 17 वर्षाचा मुलगा आहे. तर आपण बघूया जाऊन त्यांनी कशा मूर्त्या बनवल्या आहे आणि कसं हे कारखाना तो चालवतो आहे. तर आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला हेच दाखवणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार दादा. हां नमस्कार. तुमचं नाव काय? माझं पूर्ण नाव रोहित केशव तिवरेकर. मी आता 12वीत आहे आणि माझं म्हणजे मी 17 वर्षाचा आहे आणि हा माझा वक्रतुंड आर्ट्स ह्या नावाने आपला कारखाना आहे सांताक्रूज ईस्टला आणि वागरीपाड्यामध्ये साईनाथ मित्र मंडळासमोर. आणि या सगळ्या आपल्या तुम्ही बघू शकता आपल्याकडे मूर्त्या आहेत. आपल्याकडे एक मिनिट मी तुम्हाला सगळ्या मूर्त्या दाखवतो. हे बघा आपल्याकडे 5 इंचापासून ते 10 फुटापर्यंत मूर्ती आहे. ही आपली 5 इंचाची मूर्ती आहे. ओके. 5 इंचाची मूर्ती आहे आणि आपल्याकडे 2 फूट व 1 फूट. आणि हे बघा आपले जे रंगकाम आहे ते आपण स्वतः करतो. त्यामुळे हे बघा आपल्या रंगकामाचं सगळं आपण जे हे फुलं वगैरे आहेत ते सगळे आपण हाताने काढलेली आहेत. बाप्पाच्या सगळ्या डिटेल्स आहेत ते आपण हाताने करतो आणि आपल्याकडे सगळं हातानेच वर्क होतं. मशीननी फक्त जे मोठं मोठं आहे तेवढंच होतं. सो भाई तुला ही कल्पना कशी आली हा कारखाना open करायची? खरं म्हणजे मला लहानपणापासूनच खूप आवड आहे या सगळ्या गोष्टींची. म्हणजे गणपती बनवणं किंवा गणपती बघायला जाणं लालबागमध्ये. त्याच्यामुळे मला हे लहानपणापासूनच आहे. मी पहिला शाळेत असताना पण खूप वेळा म्हणजे असं माती वगैरे घेऊन मूर्त्या बनवल्या आहेत. मग त्याच्यानंतर आता मी थोडं प्रोफेशनली शिकायला म्हणजे एकाच्या हाताखाली होतो. अनिकेत मांदडकर करून आहेत त्यांच्या हाताखाली मी आता शिकतो आहे. अजून पण शिकतो आहे. आता मी भरपूर ठिकाणी कामही करायला जातो. हैदराबाद परत आपला कर्नाटकामध्ये मी एक मूर्ती पेंट केली. मी दादाला फोटो देईन. दादा तिकडे वरती आपला टाकेल फोटो. आणि मेन म्हणजे आपला म्हणजे मी बोलतात ना खूप स्ट्रगल करत आता इथपर्यंत आलो. कारण का त्याच्या मागची पण स्टोरी आहे. एवढ्या छोट्या वयामध्ये एवढी मोठी मी रिस्क घेतलेली आहे त्याच्यामुळे. आणि बस माझी आवड आहे त्याच्यामुळे आजपर्यंत आता मी इकडे आहे. आपल्याकडे शाडू मातीपासून ते POP पर्यंतच्या मूर्त्या भेटतात आणि आपल्याकडे 2 मोठे मंडळ आहेत ज्यांच्या मूर्त्या मी तुम्हाला दाखवेन व एक्सप्लेन करेन. आता आपण पुढे अजून मूर्त्या आपल्याकडच्या बघूया. तर ही बघा हिला असली धोतर आणि असली शाल आहे व हिच्यावर पण पूर्ण हातानेच पेंटिंग आपली झालेली आहे. तर आता आपण दुसरी मूर्ती बघूया. हिच्यामध्ये पण हाताने भरपूर डिटेलचं काम केलेलं आहे आपण. हे बघा त्याच्यात पण पूर्ण हाताने वर्क झालेलं आहे या मूर्तीमध्ये पण. परत आता आपली सेकंड ही बघा नॉर्मल पोज आहे म्हणजे बाप्पाची पण खूप सुंदर आम्ही तिला असं रंगकाम वगैरे केलेलं आहे. आणि एकदम आमचा प्रॉपर हाताने पेंटिंग असल्यामुळे आम्हाला अजून थोडं बेटर करता येतं. नाहीतर लोक मशीनने भरपूर पेंट करतात. परत आपण आता थोडं दुसरे मॉडेल्स पण बघूया. या साईडला आपले दुसरे मॉडेल्स पण आहे. जसं आगरी बोली आपला गणपती आहे तो बाप्पा आता आपला जो आहे खेकड्यावरती बसलेला आहे. म्हणजे हे आता सध्या नवीन आहे सगळीकडेच असं ट्रेंडिंग चालू आहे. जे तुम्ही जेवढे काही नक्षीकाम केलेलं सर्व हाताने केले? हो हो सर्व आपल्या हाताने का आपण करतो. तर ह्याचे साचे असतात ना दादा? हो हो साच्यांमध्ये तुम्ही आहे ना थोडासा आकार देता. हो आधी पूर्ण प्रोसेस असते आपण नंतर. परत हे बघा ही एक आहे आपली तिरुपती बालाजीच्या ह्याच्यामध्ये. ह्याच्यात आपण स्पेशल थोडी मूर्ती वाटते मला. हो हो ह्याच्यात आपल्याकडे 2 साईज अवेलेबल आहेत. एक फूटवाली आहे आणि अजून एक 2 फूट आहे. अशा 2 साईज आपल्यामध्ये अवेलेबल आहे. खूप सुंदर मूर्ती आहे तिकडे. आणि हे बघा तुम्हाला समोर पण असं काम चाललेलं दिसत आहे. तर दादा तुमचं नाव काय? ओमकार मोहिते. ओंकार मोहिते. ओके. आणि मगापासून माझी नजर जाते तो खूप मोठा गणपती दिसतो एकदम. तो किती फुटाचा आहे? हा आपला 5.5 फुटाचा गणपती आहे. आणि हा इकडून जवळजवळ म्हणजे 5-1 किलोमीटर लांब जाणारा हा गणपती वाकोला करून आहे. तिकडचं मंडळ आहे. तर ही मूर्ती पण बुकिंगची आहे. आणि याच्यावर जे आपण काम केलं आहे ना हे पूर्ण टोटली ब्रशनी आहे. मग मला एक असा प्रश्न विचारतो की ही मूर्ती बनवायला तुम्हाला किती दिवस लागेल? ही मूर्ती आपल्याला 5-1 दिवस लागतात. एक मोठ्या मूर्तीच्या पाठी बनवायला 5-1 दिवस लागतात. आणि ह्या मूर्त्या असतात त्या मी अर्ध्या पेनवरनं आणलेल्या आहेत आणि अर्ध्याच्या आपण घडवणार आहेत शाडू माती आणि POPच्या जे आपला 2 मोठे प्रोजेक्ट आहेत ते.
आणि ही मूर्ती आता संपूर्ण आपली तयार झालेली आहे. फक्त डोळ्यांची आखणी आणि जे थोडेफार डिटेल्स आहेत तेवढंच आहे. बाकी जे सगळं काम केलेलं आहे ते आपण ब्रशनी केलेलं आहे. आणि तर आता आपण दाखवतो की आपल्या मूर्त्या कशा घडवतो आपण. आणि शाडू मातीच्या मूर्त्या आपल्याकडे किती फुटापर्यंत अवेलेबल आहेत ते बघा. आपलं इकडे एका मूर्तीवर आपलं काम चालू आहे. ही बघा, ही आपली मूर्ती आहे ती साईबाबा रूपामध्ये बनवतो, त्याच्यामुळे त्याचं हे मुकुट नसणार आहे. आणि ही जी साईबाबांची पोजिंग आहे त्याच्यामध्ये आपण बनवतो आहे. तर ही पूर्ण ही शाडू मातीची मूर्ती आहे. आपण याचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते डायमधून काढून त्याला आपल्या म्हणजे प्रकारे ॲनाटॉमी बसवली आहे आपण त्याची. तर ही आपली जी आहे आता ती स्टार्टिंग प्रोसेस असते. एका मूर्तीच्या पाठी अशी कच्ची मूर्ती असते, त्याच्यावर आपला आधी बेस पेंट होतो, मग त्याच्यानंतर बॉडी पेंट होतो आणि मग पूर्ण मूर्ती आपली तयार होते. आणि या मूर्तीमध्ये आपण शाडू माती म्हणजे आपलं जसं इको फ्रेंडली आहे तसं आपल्याकडे अजून 2 मूर्त्या आहेत शाडू मातीच्या. अजून आपण आता सध्या थोडा काम आपलं स्लो आहे पहिलं वर्ष असल्यामुळे. आणि इकडच्या साईडला जे आहे आपलं ते मोठ्या मूर्तींचं काम आता चालू होणार आहे थोड्याच दिवसामध्ये. आता 1-2 दिवसामध्ये आपण इथे मोठ्या मूर्त्या घडवायला घेऊ. आपला टेबल पाट वगैरे आपलं सगळं रेडी आहे. आणि मी तुम्हाला एकदा मोठ्या मूर्तीचा फेस दाखवतो. म्हणजे आपली जी बाप्पाची जी फेसिंग असते ती प्रत्येकाची अशी सिग्नेचर असते, तसं आपला पण एक सिग्नेचर फेस आपण या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला आपण तिकडे जाऊया. तर हा बघा आपला हा संपूर्ण जो फेस आहे तो आपला फेस आहे 6 फूट बाप्पाच्या बॉडीचा. तर हे सेम आपली जी बॉडी आहे ती मोठ्या गणपतीमध्ये आपण वापरणार आहे. आणि हा फेस आपण आधी क्ले वर्कमध्ये बनवून मग त्याची डाय वगैरे संपूर्ण तयार होते. मग डायमधून बाप्पा आपले साकार होतात. ते आपण आपल्याप्रमाणे करू शकतो कसेही आपल्याला पाहिजे तसे. आणि आता तुम्हाला बघायला भेटेलच आपलं एक 7 सप्टेंबरला. आणि ही मूर्ती आहे ती 6 सप्टेंबरला इकडून म्हणजे मार्गस्थ होणार आपल्या तिकडे मंडपात जाण्यासाठी. तर आता आपण तर भाई गणपती बनवायची प्रोसेस काय असते ती जरा सांगू शकतो? आता गणपती बनवायची म्हणजे मेन प्रोसेस असते ना, ते आधी आपलं फायबर डाय असतात. त्या फायबर डायमध्ये आपण आधी शंखजिरा नावाची पावडर येते, ती आपण आधी पावडर लावतो. मग त्याच्यामध्ये आपल्या मातीच्या म्हणजे माती असते ती मळून ठेवलेली असते, ती माती आपण त्याच्यामध्ये लेयर बाय लेयर टाकत जातो. व ते जे डायचे पीस आहेत ते एकत्र जॉईंट करतो नटनी. आणि मग त्याच्यानंतर त्याला एक सुकायला टाईम देतो. मग सुकून झाल्यावर ते आपल्याला बॉडी पार्ट्स भेटतात बाप्पाचे. ते बॉडी पार्ट्स आपण आपल्याप्रमाणे म्हणजे जॉईंट करतो. मग जॉईंट केल्यानंतर त्या जॉईंटला सुकायला वेळ द्यायला लागतो. मग त्याच्यानंतर त्याच्यावर आपला प्रायमर होतो. मग प्रायमरनंतर आपला बॉडीकोड होतो. मग नंतर आपलं सगळं जेवढंही काम असतं म्हणजे बाप्पाला गोल्डन मारणं किंवा बाप्पाचे नक्षीकाम असतात जे छोट्या मोठ्या डिटेल्स असतात, ते आपले जे मित्र आहेत आणि आपल्याकडे जे सपोर्ट करतात ते लोक आपल्याकडे सगळे ते काम करायला किंवा असं एक मला मदत करायला येतात. आणि एक संपूर्ण गणपती म्हणजे जर मातीचा बनवायचा झाला तर मिनिमम 2 दिवस बनवायला लागतात. आणि पेंटिंग वगैरे होऊन एका गणपतीवाटी आपल्याला 5 दिवस लागतात. आणि आपल्याकडे आत्ता पहिल्या वर्षी आपल्याकडे 2 मोठे, जसं मी तुम्हाला सांगितलं 2 मोठे मंडळ आहेत. एका मंडळाच्या ते आपल्या स्केचप्रमाणे आपण मूर्ती करतो. म्हणजे त्या मंडळाला आधी आपण स्केच दाखवलेलं आणि त्याप्रमाणे आता आपण मूर्ती करतो. तर आता आपण फेस दाखवला, त्या बाप्पाला आपण लावणार आहे त्या बाप्पाला. आणि त्याच्यानंतर आपलं आता माझं पहिलं वर्ष आहे. भरपूर लोकांनी मला सपोर्ट केला त्याच्यात. म्हणजे माझे आता मित्र आहेत सगळे, ते मित्रांनी मला खूप सपोर्ट केला व माझ्या घरच्यांनी मला एक सपोर्ट दिला. आणि बस आता एवढंच. आणि माझी आवड आता मी जोपासतो. तर माझे सगळे मित्र आहेत ते माझ्या सोबत आहेत. परत आपला दादा आपल्याला अपडेट्स देत राहील आपल्या कारखान्यात. जेव्हा आपल्या मूर्ती असतील बनत असतील तेव्हा आपण अजून एक व्हिडिओ काढू. आणि आपल्याकडे आता बनलेल्या मूर्तींमध्ये सगळ्यात मोठ्यांमध्ये ही आता 3 फूट आणि व जी पाठी आपण दाखवली 5.5 फूट त्या मूर्त्या अवेलेबल आहेत आपल्याकडे. आणि आता आपण मातीच्या बुकिंग तरी बंद केलेल्या आहेत. पण जर कोणाला POPच्या मूर्त्या हव्या असतील म्हणजे की बाबा आम्हाला अशा फोटोप्रमाणे मूर्त्या हव्या आहेत तर आपण तेही आपण अवेलेबल करून देतो लोकांना. आणि आपला प्राइसिंग जे आहे ना ते आपण मिनिमम टू मॅक्झिममच्या मध्ये ठेवलं आहे म्हणजे लोकांना परवडेल असं. दादा तुमच्या मूर्तींची प्राइसिंग किती आहे? आता जर आपल्याकडे 1 फुटाची मूर्ती घ्यायला गेले तर 2500 ते 3000च्या घरात येते. आणि जर 2 फुटाची मूर्ती असेल तर 5 ते 6000 ते 7000पर्यंत. म्हणजे जशा मूर्तीचा पॅटर्न असतो पॅटर्नप्रमाणे आपण हे करतो. आणि डायमंडवर प्लस जे धोतर वगैरे नेसवतात त्याचे आपण वेगळे चार्जेस करतो. कारण का आपल्याकडे प्रॉपर त्याच्यासाठी आर्टिस्ट आहेत. म्हणजे आपण जे क्वालिटी आहे ना ते कमी पैशामध्ये आपण क्वालिटी लोकांना कशी देता येईल त्याचा आपण ट्राय करतो. कारण का बरेचसे लोक लालबाग या ठिकाणी आणतात पण आपण तीच क्वालिटी आपण इकडे देण्याचा एक प्रयत्न करतो छोटा. म्हणजे काहीतरी वेगळं. आणि आपण सगळं एव्हरीथिंग काम आहे ते आपण इकडे म्हणजे बाप्पाचा करतो. आपण रेडीमेड मूर्त्या आणून इकडे डिस्प्लेसाठी नाही ठेवत. आपलं जे टोटल वर्क आहे ते इकडे होतं. त्यामुळे थोडा कारखाना तुम्हाला असा वाटत असेल थोडा
हे आहे म्हणजे असा थोडा पसारा आहे थोडा कारखान्यात. त्याचं कारण आहे की आपलं जे सर्व काम आहे ते आपण टोटली इथे करतो आणि बस आता एवढंच. आणि आपण आता जे माझे मित्र जे मला हेल्प करतात त्यांच्याशी मी तुम्हाला भेटून देतो. आपण बघूया म्हणजे माझे फ्रेंड्स आहेत जे मला सपोर्टसाठी येतात. तर बघा आपला पहिला मित्र म्हणजे माझ्या कारखाना स्टार्ट झाल्यापासून ते आत्तापर्यंत यांनी मला भरपूर सपोर्ट केला. म्हणजे मी हैदराबादला वगैरे कामं करतो गणपती बाप्पाची, तर त्याच्यापासून माझा कारखाना सांभाळणारा म्हणजे माझा हा पहिला मित्र. आणि म्हणजे ह्यांनी भरपूर म्हणजे बोलतात ना, जेव्हा माझ्या कारखान्यात मूर्त्या आल्या तेव्हापासून ते आतापर्यंत मला ह्यांनी भरपूर सपोर्ट केला. आणि तो भरपूर माझ्यासाठी काय काय करतो. तो घरीही नाही जात, रात्रीचा इथेच झोपतो मी नसताना किंवा मी कुठे बाहेर जाताना. म्हणजे मित्र असावे तर असे. आणि हा माझ्यावर मोठा आहे, म्हणजे मी 17 वर्षाचा तर हा 20 वर्षाचा आहे. तरी पण तो बोलतात ना माझ्याकडे येतो, मला मदत करतो, सगळ्या गोष्टी माझ्या पाठून सांभाळतो. मेन म्हणजे मी नसल्यावर सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करणं, गिरायका बघणं, सगळ्या गोष्टी करतो. परत आपला अजून एक मित्र आहे तोही आपण सांगूया. तर हा आपला आहे जिगर. म्हणजे बाहेरची कामं बोललात तसं पैशाचा व्यवहार किंवा जे बाहेरून गोष्टी लागतात कारखान्यात कलरपासून ज्या सगळ्या गोष्टी, त्या हा आपला मित्र आहे तो ते सर्व करतो. अजूनही आपल्याकडे म्हणजे भरपूर येतात मुलं शिकण्यासाठी येतात किंवा काही गोष्टी, तर तेच आहे. आणि हा आपला म्हणजे सगळं बाहेरच्या गोष्टी हा सांभाळतो. कॉन्टॅक्ट वगैरे जे असतात म्हणजे मूर्ती अवेलेबल करून देणं ते हा करतो. आणि आता अजून आपला भरपूर आहेत. एक रोना करून आहे, म्हणजे त्याचं नाव रोहन आहे पण आम्ही त्याला रोना बोलतो. परत रुचिताई आहे. परत माझ्या कॉलेजमधल्या फ्रेंड्स आहेत 1-2, ते लोकही पण इथे येतात टाईम काढून येतात. म्हणजे ते काम करतात मनापासून वगैरे. आणि त्याच्यामुळे आज माझा इथे इथपर्यंत आहे. म्हणजे माझं पहिलं वर्ष असूनही मी 10 फुटापर्यंत मूर्ती साकारतो आहे पहिल्या वर्षी. हे माझा सगळा सपोर्ट ज्यांनी केला आहे त्याच्यामुळे पॉसिबल आहे. कारण का लोक पहिल्या वर्षी फक्त घरगुती गणपती करतात. म्हणजे तुम्ही बऱ्याचशा लोकांना बघितलं असेल ना, तर त्यांच्याकडे घरगुती मूर्त्या. पण माझं नशीब किंवा बोलतात ना माझे जे सपोर्टर आहेत ना, त्यांनी मला एवढं वरती आणलं आहे ना की आज मी पहिल्याच वर्षी 10 फुटाची मूर्ती इकडून निघणार आहे म्हणजे माझ्या कारखान्यातून. तर माझ्यासाठी तर ही प्राऊडची गोष्ट आहे. आणि हे चालू करताना मला अडथळेही खूप आले. आणि आम्ही हे जे काम आहे ते जुलैच्या 15 दिवसामध्ये केलेलं काम आहे. म्हणजे आज आता आम्हाला जवळजवळ 35 डेज होतील. पण जे पहिले 15 दिवस असतं म्हणजे आपली श्रावण चालू व्हायच्या अगोदर, श्रावण चालू अगोदर आम्ही 15 दिवस अगोदर कच्च्या मूर्त्या व ओल्या मूर्त्या आणलेल्या. तर माझ्या ह्या सर्व टीम आणि माझ्या मित्रांमुळे शक्य झालं की आम्ही 15 दिवसात मूर्त्या सुकवून त्या पेंटिंग करून आमच्या बुकिंग झाल्या. हे सर्व म्हणजे इम्पॉसिबल होतं माझ्यासाठी. कारण का 15 दिवसात 25 ते 30 मूर्त्या सुकवून त्यांना कलर करणं हे काय खाऊन आहे. आणि हे मी या स्वतः क्षेत्रामध्ये आता इंटर केल्यामुळे मला समजतं. तर चला आता आपण म्हणजे माझा तुम्ही इंटरव्ह्यू ऐकला असेल, आपण दादा काय बोलतो ते आपण पुढे बघू. मित्रांनो, खूपच चांगली गोष्ट आहे की आपला एक मराठी मुलगा एक एवढा तडजोड करतो आहे आणि त्याचं स्वप्न तो पूर्ण करायची खूप अशी एक स्ट्रगल करतो आहे. तर आपण त्याला सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. सो हा जो व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला मूर्त्या हवे असतील तर हा भाव आहे आपला, त्याच्याकडनं मूर्त्या घ्या तुम्ही. खूप चांगल्या मूर्त्या आहेत, काम पण खूप एकदम चांगलं आहे. एकदम बोलतात ना की आपला माणूस कसा असतो तसा मूर्त्या बनवतो आहे. आणि आपल्याला याचं चांगला म्हणजे एकदम चांगला देण्याचा एक प्रयत्न करतो आहे. सो तुम्ही पण कधी आलात ह्या एरियामध्ये तर वक्रतुंड आर्ट्स ह्या कारखान्यामध्ये व्हिजिट करा आणि ह्या दादाकडनं मूर्त्या घ्या. तर खूपच चांगल्या मूर्त्या बनवतो आहे. आपण मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. सर असा होता आजचा व्हिडिओ. खूप तुम्हाला नक्की खूप आवडला असेल तर आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सरगम ब्लॉगला नक्कीच सबस्क्राईब करा.